घर जेव्हा घ्यायचं आम्ही ठरवलं ना, तर खरं सांगायचं झालं तर माझी तर आजही मी म्हणतो परिस्थिती नाही आहे. म्हणजे मी तेवढा कमवती नाही म्हणा किंवा माझी तेवढी कुवत नाही असं म्हणतो मी. पण हे घर घेण्यासाठी जी का जुळवाजुळव केली ना, ती माझ्या साईंनीच केली. म्हणजे माझ्या आजही ऐपत नाही तेव्हाही नव्हतं. अगदी खरं सांगतो, साई नसते ना तर कदाचित मी काहीच नसतो. काही म्हणजे काहीच नसतो. ओम साईराम. मग सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल MS04 ठाणे भटकंती डायरीज बाय साई सेवक याच्यामध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मी साईंच्या भक्तीला खरंच सांगायचं झालं तर फार आधीपासूनच लागलेलो. लहान वयात होतो तेव्हापासूनच होतो. पण अबोध बालक असतं ना तसं होतं, की म्हणजे ती ओढ तेवढी ओढ नव्हती किंवा तेवढं ते कळत नव्हतं मला. पण साधारण गेल्या 7 ते 8 वर्षापासून म्हणजे 2018 ते 19 पासून साईंबाबत वाचू लागलो. साई सच्चरित्र वाचलं, पाहू लागलो. त्याच्यानंतर साईंचा महिमा आणि साईंची कृपा माझ्यावर होऊ लागली. बरेचसे पॉडकास्ट सध्या चालू आहेत. तुम्ही बघितलं असेल की जो तो आपापला अनुभव सांगत असतो, तेव्हा फार इच्छा व्हायची की यार मी कधी माझा अनुभव सांगेल, मी कधी माझा अनुभव सांगेल. सो आज माझ्याच यूट्यूब चॅनलपासून मी सुरुवात करतो आणि माझी फार अशी इच्छा आहे की अशा वेगवेगळ्या माणसांना, लोकांना मला भेटायचं की जे स्वतः त्यांचा साईंबाबतचा अनुभव तुम्हा लोकांना सांगतील आणि ते माझ्यातर्फे मला पोहोचवतात. असं वाटतं की साईंनी मला याच्यासाठी निवडलं. माझ्या बाबतीत खरं म्हणायचं झालं तर खूप खूप असे अनुभव आहेत की म्हणजे जिथे मला साईंचा चमत्कार म्हणा, साईंची कृपा, साईंची साथ लाभलेली आहे. माझं संपूर्ण घर परिवार आयुष्य सगळं साईंचे पार ठेवलेले आहे. बरेच अनुभव आहेत. त्याच्यापैकी एक छोटासा अनुभव शेअर करतो. म्हणजे लोकांना जेव्हा मी सांगतो ते म्हणतात की हे कोइन्सिडन्स आहे, पण हे कोइन्सिडन्स नाही, साईंची कृपा आहे. सो मी जेव्हा इथे राहायला लागलो तेव्हा इनिशियली म्हणजे शहरामध्ये घर घेणं हे सोपं नाही आहे, फार मोठी गोष्ट असते. त्याच्यासाठी खूप जुळवाजुळव करावी लागते आणि मी भाड्याने राहत होतो. सो भाड्याने राहत होतो तेव्हा ते सुद्धा एक साई भक्तच होते. त्यांच्याकडून आम्ही ते घर भाड्याने घेतलं. फार आनंद झाला घर मिळालं म्हणून. व्यवस्थित गेलं सगळं 4-5 महिने वगैरे. अचानक नंतर आम्हाला कळलं की त्यांनी ते घर काही कारणास्तव कोणाला तरी विकलेलं आहे. साधारण गेल्या वर्षी पावसाळ्यातले दिवस होते आणि ते घर विकलेलं आहे म्हटल्यानंतर ते आम्हाला म्हणजे अशी शाश्वती दिलेली की तुमच्या टेन्युअर संपेपर्यंत तुम्ही राहू शकता. पण जे नवीन ओनर होते की त्यांनी अगदी तगादाच लावला आमच्या मागे की नाही म्हणजे तुम्हाला घर सोडावंच लागेल, आम्हाला यायचं राहिलं वगैरे वगैरे. म्हणजे अचानक चालू परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती आली की आता हे घर सोडायचं आहे आणि ते सुद्धा असं डेडलाईनवर होतं की महिनाभर तुम्हाला घर सोडायचं आहे वगैरे सगळं असं होतं. आणि खूप विचार पडतो. नंतर मग आम्ही त्याच एरियामध्ये बरेच जवळजवळ महिनाभर तरी मी घर शोधले असेल, पण मला घर कुठेच सापडलं नाही. आणि जिथे जातो तिथे भाड्याने घर नाहीच असंच होतं आणि हतबल झालं होतं. आणि तेव्हा फक्त एकमेव सहारा आम्हाला होते ते म्हणजे माझे सद्गुरू साई. रोज साईंची पूजा करतानाच म्हणायचं की बाबा भाड्याने घर भेटू द्या, भाड्याने घर भेटू द्या, भाड्याने घर भेटू द्या. पण मला हे नव्हतं माहिती की बाबा तिथून मला बोलतात तर माझ्यापर्यंत पोहोचत नव्हते की लेखा भाड्याने घर कशाला घेतोस, तुला तुझं घर देतो थांब. आणि खरं सांगायचं झालं तर ते हे बाबांनी जुळवून आणलं. कारण जर ती परिस्थिती नसती आली ना तर मी स्वतःचं घर घेण्याबद्दल विचारच नसता केला. आम्ही अजून तसंच होतं की 2-3 वर्ष भाड्याने राहू, मग बघू, विचार करू, आणखीन चांगलं घर घेऊ भाड्याने, असंच काहीतरी चालू होतं. पण ती परिस्थिती तशी आली की आम्हाला असं झालं की म्हणजे आत्ता आपण इथे भाड्याने राहतोय, पुढे जाऊन दुसरीकडे गेल्यावर सुद्धा ही जर परिस्थिती परत आली 11-11 महिन्यांनी घर सोडा, हे असं करण्यापेक्षा मग स्वतःच घर घेऊया. आम्ही घर शोधायला सुरुवात केली, पण बजेटमध्ये काही कुठे घर मिळेना. फार लांब लांबपर्यंत गेलो पण कुठे काही मिळेना. एक दिवस अचानक संडेला ना माझ्या एका जवळच्या मित्राचा मला फोन आला की अरे मी घर बघायला चाललोय, तर माझ्यासोबत येतोस का, तिथून आपण थोडं टाइमपास करायला फिरायला जाऊ. आणि खरंच सांगतो टाइमपास म्हणूनच गेलो मी तिथे गेलो. आणि आता हे ज्या घरात मी राहतोय हे घर पण मी तुम्हाला दाखवेल. या घरामध्ये मी आलो. पण या घरामध्ये येताना बघायला या घराच्या शेजारी एक घर आहे. त्यांचा दरवाजा उघडा होता. तुम्ही जर बघितलं ना तर सहसा फ्लॅटमध्ये कधीही दरवाजा उघडे नसतात, पण त्या घराचा दरवाजा उघडलेला होता. आणि मी आता ज्या घरात राहतो, जो आम्ही घर घेतलं, त्या घरात एंटर करण्याच्या आधी माझं लक्ष त्या दारातून त्यांच्या घरात भिंतीवरती साईंची फार मोठी प्रतिमा आजही आहे. आणि ते फोटो पाहिले ना एकदम नतमस्तक झालो मी की यार खूप दिवसांनी अशा ठिकाणी बाबांचं मला दर्शन झालं. चमत्कारच होतं ते, पण तेव्हा ते लक्षात नाही आलं माझ्या. आम्ही घरात आलो, मित्रांनी त्याच्या वाईफनी ते जे ओनर होते त्यांच्याशी सगळी चर्चा केली वगैरे, तेव्हाही माझ्या लक्षात नाही या घराबद्दल काही.
तिथून मग आम्ही बाहेर गेलो आणि साधारण एक 10-15 दिवसानंतर जे नवीन ओनर होते, आम्ही जिथे राहत होतो, त्यांनी एवढा फोर्स लावला, घरी वगैरे येऊ लागले की तुम्हाला सोडावं लागेल घर, असं पावसाचे दिवस आहेत. आणि अक्षरशः मग रडू येत होतं की काय करावं काय करावं. साई पुढे परत जाऊन पुन्हा तेच की साई घर सोडायची वेळ आलेली आहे आणि आसरा तुम्हीच द्या मला, तुम्हीच काय ते करा. साधारण आणखीन 15 दिवसानंतर मी माझ्या मित्राला विचारले की अरे तुझं त्या घराचं काय झालं, तर तो म्हणे की अरे मी नाही घेते ते, मी दुसरीकडे अजून बघतोय. तेव्हा मी जस्ट फक्त माझ्या वाईफला विचारलं की असं असं आहे, एक घर बघितलंय मी. तर वाईफचंही असं आलं की पण ठीक आहे आपण बघूयाच जाऊन. आणि खरं सांगतो, ते जेव्हा तिचा होकार आल्यानंतर मला थोडंसं असं वाटलं की का तिथे तो माझ्या मित्राने मला फोन केला, तो एकटा जाऊ शकतो, याच्या आधी त्याने मला कधीच बोलवलं नाही असं कुठे. त्याच दिवशी त्याने मला बोलवलं, त्याच घरी बोलवलं. इव्हन याच्या आधी त्याने बरीच घरं बघितली होती, पण त्यांनी कधी मला तिथे बोलवलं नाही. त्यांनी याच घर बघायच्या वेळी मला बोलवलं की तू पण ये. आल्यानंतर मला साईंचाच फोटो दिसला पहिला, की असं होतं. ऍक्च्युअल मध्ये तर असं होतं की साईंनी मला तिथे बोलवून घेतलं की तू ये, तू घर शोधतोयस ना, इथे ये, तू आहे तुझ्यासाठी घर मी राखून ठेवलं, ये. आणि हा घर मला असं वाटतं 3-4 महिने बंद होता, भाड्यानेही गेलं नव्हतं, विकलंही गेलं नव्हतं. लिटरली साईट माझ्यासाठी हा घर वाचून ठेवलं होतं, शिल्लक ठेवलं होतं की लेखाही तुझ्यासाठीच आहे. घरी आलो, घर बघितलं, वाईफलाही आवडलं, छान झालं. नंतर त्या ओनरला आम्ही 2-3 दिवसानंतर आम्ही भेटलो वगैरे. भेटायच्या आधीच सांगतो तुम्हाला जरा की आमचं सगळं घर घ्यायचं फायनल झालं. ओनरला आम्ही फोन केला की आम्हाला घर आवडलेलं आहे, आम्हाला ते घर घ्यायचं आहे, तर आम्ही टोकन देण्यासाठी येतो. आणि एक मला वाटतं संडेच होता, संडेला आम्ही गेलो होतो, त्यांची फॅमिली होतं. आणि आम्हाला म्हणजे मी डबल शुअर झालो की हेच घर आपल्याला घ्यायचं. ते म्हणजे त्यांच्या घरात शिकल्या समोर दिसलेली मला माझ्या साईंची फ्रेम, फोटो दिसला. आणि तिथेच आम्ही एकमेकांकडे बघितलं की हो, हे बाबांनीच केलं. म्हणजे ज्या घरात मी आता राहतो त्याच्या शेजारच्या घरात साईंचा फोटो असणं, इथून काही किलोमीटर दूर ओनरचं घर होतं, त्यांच्या घरी मी टोकन द्यायला गेलो, तिथे साईंची फ्रेम असणं, सो माझ्यासाठी साईंनीच हे घर राखलं होतं. आणि आम्ही एकदम डबल शुअर झालं की येस, ही कृपा बाबांची, ही खरंच कृपा बाबांची. बरं, त्या पिरियडमध्ये जे नवीन ओनर होते ते थोडे शांत झाले होते, की म्हणजे तगादा नव्हते लावत की निघ बाहेर. ज्या दिवशी मी टोकन दिलं त्याच्या आठवड्याभरानंतर आम्ही त्यांना पेमेंट केलं. आमचं ॲग्रीमेंटची डेट ठरली, आमचं ॲग्रीमेंट फायनल झालं. आम्ही सगळं फायनल करून रात्री साधारण 8 वाजता त्यांना पेमेंट करून त्यांच्या घरातून मी खाली उतरतोय. म्हणजे आम्ही त्या दिवशी चावी घेऊनच निघालो की हे घर आता तुमचं, हे पैसे आले आम्हाला, ही किल्ली घ्या. आम्ही खाली उतरतो त्या ओनरचा आम्हाला फोन आला की 2 दिवसात काय ते घर खाली करा. आणि मी खरंच सांगतो, इतके दिवसच्या दडपणात होतो, छाती टोकून त्यांना सांगितलं की 2 दिवस नाही, उद्याच घर तुमचं मी खाली करतो, कारण की मला माझ्या साईंनी घर दिलेले. तर हीच एक छोटीशी स्टोरी म्हणा, अनुभव म्हणा की साईंनी हे घर कसं आम्हाला घेऊन दिलं. म्हणजे या एरियामध्ये याच्या आधी आम्ही कधीच आलो नाही. म्हणजे मी इतके वर्ष इथे राहिलो, लहानाचा मोठा झालो, पण हा एरिया मी कसा आहे हे सुद्धा बघायला आलो. इव्हन हे जे घर घेतलं हे त्याच्यानंतर एक आठवड्यावर आहे ना, मी 2-3 दिवस रोज येऊन बघत होतो की अरे हाच रोड आहे ना, असंच जायचं ना वगैरे. म्हणजे एवढी अशी परिस्थिती होती. आणि अशा ठिकाणी बाबांनी घर दिलं आम्हाला. आणि इथे राहू लागल्यानंतर मग जेव्हा मी आजूबाजूला फिरू लागलो ना, खरं सांगतो, आजूबाजूला जागोजागी साईडच्या नावाची दुकानं आहेत, जागोजागी मंडळ आहेत. मी गेल्या वर्षभरात पावसाळा संपल्यानंतर एवढा अनुभवलं की बऱ्याच ठिकाणी साईंच्या नावाने भंडारा चालू असतात, भजन चालू असतात, काय ना काय ते साईंच्या नावाने इव्हेंट चालू असतात. म्हणजे बाबांनी मला त्या भाड्याच्या घरातून आणून स्वतःच्या घरात बसवलं अशा एरियामध्ये आणून बसवलं की जिथे साई लीला पहिल्यापासूनच आहे. तर मला लोक विचारतात ना की तुझ्या घरात आम्ही घरामध्ये चर्चा करतो, माझ्या तोंडातून खरंच निघत नाही की हे माझं घर आहे. मला माझ्यासाठी आजही असंच आहे की हे घर श्री सद्गुरू साईंचं आहे. आईंच्या मंदिरात माझा परिवार घेऊन राहतो, त्यांच्या आज्ञा, त्यांची इच्छा होती म्हणून हे सगळं जोडून आलं. आणि खरे कोइन्सिडन्स नाही आहे, ही फक्त आणि फक्त साईलीलाच आहे. आणखीन एक छोटासा अनुभव तुम्हाला सांगायचं झालं ना, तर माझा मुलगा तो कोविडच्या पिरियडमधला आहे की जिथे ऑनलाईन क्लासेस चालत होते. तेव्हा बाहेर मुलाला पाठवलं नाही. कोविड संपल्यानंतर जेव्हा मुलाला शाळेत पाठवायची वेळ आली ना, तेव्हा थोडं दडपण आलेलं की आत्ता मुलाला शाळेत पाठवायचं कसं असं एकदम चाललेलं. शाळेचं पहिलं होतंच व्हॅन लावली, व्हॅन आमच्या बिल्डिंगच्या खालपर्यंत आल्यानंतर ती व्हॅन मोठी होती, आम्ही पुढे उभे होतो, व्हॅन अशी समोरून आली. आणि आम्ही गाडी चढवल्यावरती वाईफ आणि आम्ही म्हणतो की काळजी घ्या, बाहेर जाऊन देऊ नका, असं तसं. आम्ही साईडने करून पाय पडूनच आलो की साई लक्ष द्या.
ती व्हॅन जशी पुढे गेली ना, पाठीमागे काचेवरती साईंचा असा फोटो होता की आहे मी आहे, लक्ष देईन, मी काळजी नको करू. भरून आलेलं तेव्हा की बाबांनी तिथे पण प्रचिती दिली की खूप खूप अनुभव आहेत. म्हणजे मी सांगायला लागल्यानंतर कदाचित दिवस काय आयुष्य कमी पडेल. माझ्या बाबतीत तरी खूप घडलेत आणि माझ्यासारखे लाखो करोड आहेत की ज्यांना साईंनी बऱ्याचदा अनुभूती दिलेली आहे. तुर्तास आज इथेच थांबूया आपण. पुन्हा भेटेल नवीन अनुभव माझ्याच आयुष्यातले मी कदाचित शेअर करेल. म्हणजे माझं खूप मनात होतं की मी कधीतरी कोणाला तरी सांगावं साईंबद्दल, कधीतरी सांगावं. घरामध्ये सांगायला गेलो तर त्याने रोज ऐकलेले आहेत. असं वाटायचं की कोणाला तरी सांगावं की बघ ना यार, माझ्यासोबत हे सगळं झालेलं आहे, मी अनुभवलेलं आहे. मी माझे मागच्या जन्मीची, माझीच नाही, माझ्या पिढ्याच्या लोकांची पुण्याई होती. पण सद्गुरूच्या पायाशी स्वतःला अर्पण करण्यासाठी जी पुण्याई लागते ती कदाचित माझ्या जन्मी होती किंवा मागच्या जन्मी मी कमवलेलं होतं. आणि आज खूप 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 छान वाटतं की सकाळी उठल्यावरती साईडनं बघतो, रात्री झोपतानाही साईंचा आशीर्वाद घेतो आम्ही. छान वाटतं. ओम साई. साईराम सगळ्यांना सांगायला मला आवडेल की म्हणजे मी ऐकलेलं एका कोणाच्या तरी व्हिडिओमध्ये की आजकाल फॅड झाले की लोक दरवाज्यावरती लिहितात की हे घर स्वामींचं आहे, हे घर साईंचं आहे, असे नावाचे पाटी लावतात. मी सुद्धा लावलं. मी तुम्हाला दाखवतो. लावायची म्हणून नाही लावलं, मनापासून मानतो की हे घर फक्त आणि फक्त श्री सद्गुरू साईंचंच आहे. त्यांच्या कृपेने मिळालेलं घर आहे, त्यांचंच घर आहे. त्यांच्या घरात मी माझ्या परिवाराला घेऊन राहतोय. तुम्हाला दाखवतो मी पाटील. मित्र, अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे घर श्री साईंचे आणि आम्ही आमच्या साईंच्या घरात राहतो. ही पाटी मी सुद्धा लावलेली आहे आणि मी लावण्याच्या मागचंच खरं कारण आहे तर हे घर खरंच सांगतो मनापासून सद्गुरू साईंचंच आणि साईंच्या घरात मी राहतोय.